नमस्कार. तर आज आपण दाणेदार गुळाची लापशी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे. काही ठिकाणी याला दलियासुद्धा म्हणतात आणि हा रवा तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल. लापशीचा रवा नेहमीच्या रव्यापेक्षा खूप जास्त जाड असतो, कारण तो गव्हाच्या कण्यांपासून बनवलेला असतो. आता एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी लापशी रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. त्यासाठी हे पाणी उकळवण्यासाठी मी गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर ठेवते. आता त्याच गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि तूपसुद्धा तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आता यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम बारीक काप करून टाकलेले आहे. हे सुद्धा व्यवस्थित बदामी रंगावरती परतवून घ्यायचे आहे. काजू बदाम परतवून झाल्यावरती एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच तुपामध्ये जो आपण 1 वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे, तो रवा देखील या तुपावरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. रव्याचा रंग बदलेपर्यंत रवा मीडियम टू लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, सतत मिक्स करत. आता तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर रव्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि पहिल्यापेक्षा रवा फुललेला आहे तुपामध्ये छान. आता आणखी 2 मिनिटं रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता टोटल 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता रवा आणखी जास्त फुललेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये जे पाणी आपण उकळवून घेतलेलं आहे ते पाणी टाकायचं आणि पाणी टाकताना जराशी काळजी घ्यायची, कारण पाणी गरम असणार आणि ते अंगावरसुद्धा सांडू शकतं. त्यासाठी आता पाणी टाकून झाल्यावरती उलथानाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी लापशी शिजवून घ्यायची मंद ते मीडियम फ्लेमवरती. तुम्हाला जर लापशी कुकरमध्ये शिजवायची असेल तरीसुद्धा हीच प्रोसेस वापरा. फक्त कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, जसं आपण नेहमी भातासाठी करतो अगदी तसंच. आता इथं तुम्ही पाहू शकता 10 मिनिटांनंतर लापशी अगदी व्यवस्थित शिजवून झालेली आहे आणि लापशी शिजण्यासाठी पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता एकदा लापशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि शिजली आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं. आणि लापशी शिजल्यानंतर त्यामध्ये 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा. इथे मी अगोदर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घातला होता, पण त्यानंतर मला लापशी थोडीशी कमी गोड वाटली, त्यामुळे नंतर मी बारीक चिरलेला गूळ आणखी अर्धी वाटी टाकला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता पुन्हा एकदा गूळ पूर्णपणे लापशीमध्ये वितळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं. मध्ये मध्ये गुळाचे जर अख्खे खडे येत असतील तर ते सुद्धा उलथानाने थोडेसे फोडून घ्यायचे, म्हणजे लवकर गूळ वितळेल. आता तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे मला लापशीची चव थोडी कमी गोड लागत होती, त्यामुळे मी इथे अर्धी वाटी गूळ पुन्हा एकदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करत आहे. लापशी शिजवण्यासाठी यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे गूळ वितळल्यावर गुळाला पाणी सुटतं आणि लापशी दिसताना थोडीशी चिकट किंवा पातळ झाली असं दिसतं. पण जेव्हा आपण लापशी तयार करून झाल्यावर 10-15 मिनिटं अशीच त्यातली वाफ जाऊन देतो आणि थंड होऊ देतो, तेव्हा लापशी अगदी मोकळी होते आणि दाणेदारसुद्धा होते. आता इथं गूळ व्यवस्थित लापशीमध्ये वितळलेला आहे, मिक्स झालेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता इथं गरमागरम दाणेदार लापशी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.